आज आम्हाला जायचं होतं जत्रेला, म्हणजे धोत्रा या गावी। रामकृष्ण हरी, मी मंगेश सपकाळ। सकाळची सुरुवात हनुमान चालीसाने केली, महाराजांना मुजरा केला, शिवने सुद्धा महाराजांना मुजरा केला। सकाळची सुरुवात ही शिवच्या पप्पीने झाली, दुसऱ्या बाजूला अश्विनी पोळ्या टाकत होती। दाढी व्यवस्थित आहे का चेक केलं, पाराकडे आलो तो महाराजांना मुजरा केला, मित्रमंडळासोबत सेल्फी काढली, भरतच्या बायकोचा फोन येईल दिसतोय, दुसऱ्या बाजूला रामू खुश आहे, तुम्हीच बघा। मग काय आम्ही शेतात आलो आणि नारळाचं झाड लावलो, शिव सोबत थोडा एन्जॉय केला। लेडीजचा हरभरा सोंगणी चालू होती, शिव माती खेळत होता, मध्येच पाईपलाईन फुटली तर दादानी पाईपलाईन जोडून घेतली। दुसऱ्या बाजूला नाना कुदळी घेऊन सफरावर गेले, दुपारचे 3 वाजले होते, जत्रेला जायचं का नियोजन चालू होतं। मी आणि अश्विनीने सेल्फी काढून घेतली। 4 वाजले, शालिक भाऊला भेटलो, शालिक साहेब, बालू साहेब, हे बघा सेल्फी म्हटल्यावर कशी पोल देत आहे। जगदीश भाऊ खुश होते, जेवायला जायचं होतं म्हणून। परत गावला आलो आणि आमचे मित्र अमोल कानडे आणि बंधू उमेश कानडे यांच्या वराचा कार्यक्रमाला भेटतील। संध्याकाळ झाली होती, जगदीश मी निघालो घरच्या दिशेने। घरी आलो तर जत्रासाठी जाण्यासाठी सगळे तयार। मोठ्या घरी आलो आणि गाडीत बसलो, जत्रेला आलो, आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं, सद्गुरू सिद्धेश्वर महाराज धोत्रा। मग काय झाली ना जत्रेला सुरुवात। यावर्षी जरा जत्रा खूपच भरली होती। शिव आणि मी फोटो काढून घेतला। महाराष्ट्रभर नाही तर भारतभर प्रदर्शित झालेला मराठ्यांचा इतिहास, मराठ्यांची ताकद, मराठी कोणासमोर झुकू शकत नाही आणि हिंदू धर्माच्या कपाळावरती गंध टिकून ठेवणारे असा छत्रपती संभाजी महाराजांचा सिनेमा म्हणजे छावा। भले मोठाले पाळणे, भले मोठाले खेळणी, ही पाळणे म्हणजे मौत का कुवा। मग झालं ना शिवचं रडणं चालू, मला गाडीत बसायचं। शिव रडला म्हणजे गाडीत बसवावंच लागल। पुन्हा शिव रडायला लागला आणि म्हणायला लागला मला विमानात बसायचं। मग बसवलं राव विमानामध्ये। दुसऱ्या बाजूला घरची मंडळी पाळण्यात बसली, पण आपण नाही बसलो कारण आपल्याला लय भी वाटतं राव। शिव एन्जॉय करत होता, दुसऱ्या बाजूला हा पाळणा बघा, हा तर काय त्याच्यापेक्षा डेंजर। मग काय घरची सर्व मुलं पाळण्यात बसले। जोपर्यंत लहानपण आहे तोपर्यंतच पाळण्याची मजा आहे। मुलांनी आज खूप एन्जॉय केला होता। पुन्हा मुलांना मी ट्रेन मध्ये बसवलं, पण ट्रेन पळतच नव्हती। जयराम भाऊ पाणीपुरी वाले भेटले, गावातले मित्रमंडळ भेटले, पण आजीनाथ भाऊ म्हटलं फोटो काढ। दुसऱ्या बाजूला नामू भाऊ पण म्हणे फोटो काढ। सचिन भाऊने काय घेतलं बघूया आपण, पण नंतर कळालं ते तर नामू भाऊला कोणाला तरी भेट द्यायची आहे म्हणून सचिन भाऊने घेऊन दिलं घड्याळ। हे भाऊ बघा कसे करताय। आज जत्रा बहुतेक चळगावनेच भरलेली दिसते। मग काय शिव डबल रडायला लागला, मला अननस खायचंय। यावर्षी जत्रा जरा जादाच भरली होती। निघालो आता घरी। मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, व्हिडिओला शेअर, सबस्क्राईब नक्की करा। रामकृष्ण हरी।